नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग कॅपराउंड 1 आणि ऑल इंडिया काउन्सिलिंग कॅपराउंड 1 BAMS आणि BHMS च्या पहिल्या राऊंडचा रिझल्ट हा डिक्लेअर झालेला आहे। साधारणतः ह्या वर्षी पहिल्या राऊंड मध्ये कॅटेगरी वाइज BAMS, BHMS गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट कोर्सेस साठी काय कट ऑफ लागलेला आहे, कॅटेगरी वाइज कट ऑफ काय लागलेला आहे ते आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। सिलेक्शन लिस्ट मध्ये बद्दल बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे काही डाउट्स होते, फी स्ट्रक्चर बद्दल विद्यार्थ्यांचे डाउट्स होते आणि जॉइनिंग प्रक्रिया किंवा बेटरमेंट याच्याबद्दल सुद्धा काही विद्यार्थ्यांचे बरेचसे डाउट्स आम्हाला सकाळपासून आलेले आहेत। तर याच्याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कशन हे करणार आहोत। सो सगळ्यात अगोदर पहिल्या राऊंडचा रिझल्ट हा डिक्लेअर झालेला आहे, ज्याच्यामध्ये AIQ आणि स्टेट कोटा असे दोन्हीचे राऊंड्स हे एकाच वेळी चालू आहेत। पहिल्या राऊंडचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे। जॉइनिंगची प्रक्रिया जी आहे म्हणजे पहिल्या राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट झालेली आहे त्यांनी 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत फिजिकल रिपोर्टिंगची प्रक्रिया कंप्लीट करायची आहे। फिजिकल रिपोर्टिंग याचा अर्थ काय, तर जे कॉलेज आपल्याला मिळालेलं आहे त्या कॉलेजमध्ये सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट जमा करणे, त्या कॉलेजची जी काही फी असेल ती फी त्या कॉलेजमध्ये डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपामध्ये जमा करणे, ही प्रक्रिया तुम्हाला 17 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत कंप्लीट करायची आहे। आणि त्यानंतर पुढच्या राऊंडचं शेड्यूल हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी अवेलेबल झालेलं आहे। पुढचा राऊंड साधारणतः 29 तारीख ते 1 ऑक्टोबर पर्यंत होणार आहे। सो आता आपण पहिल्या राऊंडची प्रक्रिया नेमकी काय आहे त्याच्याबद्दल डिस्कस करूया। आता याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंड मध्ये सीट अलॉट झालेली आहे तर अशा विद्यार्थ्यांकडे पहिल्या राऊंड मध्ये सीट अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांकडे दोन ऑप्शन्स राहतात। एक म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंड मध्ये सीट अलॉट झालेली आहे आणि ते कॉलेज त्यांना फायनल पसंत पडलं असेल, म्हणजे त्याच कॉलेजमध्ये 4.5 वर्षाचा कोर्स जर त्यांना कंप्लीट करायचा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी कॉलेजला रिपोर्ट करायचा आहे, मिळालेल्या कॉलेजला रिपोर्ट करायचा आहे। कॉलेजचे जे काही डॉक्युमेंट्स लागतात ते डॉक्युमेंट्स कॉलेजमध्ये सबमिट करायचे आहेत। कॉलेजची जी काही फी आहे तो DD म्हणजे डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात ती सगळी कॉलेजला पे करायची आहे। आणि जे कॉलेज पहिल्या राऊंड मध्ये मिळालेलं आहे तेच कॉलेज तुम्हाला पुढच्या 4.5 वर्षासाठी फायनल करायचं असेल तर कॉलेजमध्ये एक फॉर्म तुम्हाला भरून द्यायला लागतो। त्या फॉर्मला म्हणलं जातं रिटेन्शन फॉर्म। हा फॉर्म जर तुम्ही मिळालेल्या कॉलेजमध्ये फॉर्म फिलअप करून भरून दिला तर तुम्हाला पुढच्या राऊंड्स मध्ये कन्सिडर केलं जात नाही। पहिल्याच राऊंड मध्ये मिळालेली सीट तुमची 4.5 वर्षासाठी ही फायनल होऊन जाते। आणि दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी असतील की त्यांना एखादं कॉलेज मिळालेलं आहे, ते त्या कॉलेजला रिपोर्ट करतील, रिपोर्ट म्हणजे कॉलेजवरती फिजिकली प्रेझेंट राहतील, डॉक्युमेंट्स जे आहेत ते डॉक्युमेंट सबमिट करतील कॉलेजेसमध्ये, DD जो आहे त्यांच्या कॅटेगरीनुसार जी फी आहे त्या फीचा डिमांड ड्राफ्ट बँकेमधून घेऊन कॉलेजमध्ये जमा करतील, मात्र रिटेन्शन फॉर्म भरणार नाहीत। रिटेन्शन फॉर्म भरला नाही याचा अर्थ काय की पुढचा जो काही राऊंड होणार आहे त्या राऊंड मध्ये ह्या विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट करता येईल। म्हणजे काय असतं तर ते आपण बघूया। फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला एखादं BAMS कॉलेज अलॉट झालं। BAMS कॉलेज पकडून चालूया की सांगली मधलं एखादं कॉलेज अलॉट झालं। ओके, या विद्यार्थ्याने सांगलीतल्या कॉलेजला रिपोर्टिंग केलं म्हणजे डॉक्युमेंट जमा केले, डिमांड ड्राफ्ट जो आहे तो जमा केला आणि पहिल्या राऊंड मध्ये त्याला सीट ही मिळालेली आहे। आता हा विद्यार्थी सेकंड राऊंड मध्ये पार्टिसिपेट करणार आहे। सेकंड राऊंड मध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर त्यांना 1 2 3 4 5 असे समजा 4-5 कॉलेजेस त्याने एंटर केले। या कॉलेजच्या वरचे जे कॉलेजेस आहेत म्हणजे सांगलीच्या कॉलेजपेक्षा जे चांगले कॉलेजेस आहेत असेच कॉलेजेस सेकंड राऊंड मध्ये या विद्यार्थ्याला एंटर करायचे आहेत। आता समजा सांगलीच्या कॉलेजपेक्षा चांगलं कॉलेज, समजा त्याने 5 कॉलेजेस भरले आणि 3 नंबरला त्याने XYZ कॉलेज टाकलेलं आहे, ते कॉलेज जर त्याला मिळालं सेकंड राऊंड मध्ये तर पहिल्या राऊंड मध्ये मिळालेली सीट त्याची कॅन्सल होईल आणि सेकंड राऊंड मध्ये जे कॉलेज त्याला मिळालेलं आहे ते कॉलेज त्याला जॉईन करावं लागेल। याला म्हणलं जातं बेटरमेंट। सो जे विद्यार्थी पहिल्या राऊंड मध्ये मिळालेल्या कॉलेजला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरत नाही अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करता येतं व दुसऱ्या राऊंड मध्ये जे कॉलेज मिळेल त्या कॉलेजला कंपल्सरी जॉईनिंगची प्रक्रिया ही कंप्लीट करावी लागते। तर अशा प्रकारची बेटरमेंटची प्रक्रिया ही चालणार आहे। आता सध्या जे आहे ते 2 प्रकारचे रिझल्ट लागलेले आहेत, एक आहे स्टेट कोटा आणि एक आहे ऑल इंडिया कोटा। सो बरेचसे विद्यार्थी असे आहेत की त्यांच्याकडे आता एका वेळी 2 सीट्स त्यांच्या हातामध्ये आहेत, म्हणजे स्टेट कोटामध्ये सुद्धा एक सीट लागलेली आहे
आणि ऑल इंडिया कोटामध्ये सुद्धा एक सीट ही लागलेली आहे. आता अशा वेळी काय डिसिजन घ्यायचं आहे ते थोडंसं समजून घ्या. सो बऱ्याच जे काही विद्यार्थी आहेत या आरंभ काउन्सिलिंगकडे सुद्धा रजिस्टर्ड काउन्सिलिंगसाठी असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा आम्ही सांगितलं होतं की 15% काउन्सिलिंग, ह्या 15% काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करा. याच्यामध्ये कट ऑफ्स कमी जाणार आहेत. बाउंड्रीवर ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर आहे अशा विद्यार्थ्यांना याच्यामधून सीट लागणार आहे. इव्हन ज्या विद्यार्थ्यांचे स्कोर एकदम चांगले आहेत, चांगले सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळतात हे कन्फर्म माहिती आहे, तर अशा विद्यार्थ्यांना चांगले सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस सुद्धा याच्यामधून मिळतील. सो हे 52,000 रुपयाचं रजिस्ट्रेशन होतं, ज्यामध्ये 50,000 रुपये हे तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट आहे. तर असे रजिस्ट्रेशन बऱ्याच विद्यार्थ्यांनी केलेत आणि त्यांना चांगले कॉलेजेस हे मिळालेले सुद्धा आहेत. सो असं कन्सिडर करून चालू आहे की तुम्हाला इकडे सुद्धा राऊंड 1 मध्ये सीट अलॉट झालेली आहे आणि इकडे सुद्धा राऊंड 1 मध्ये सीट ही अलॉट झालेली आहे. आता प्रश्न असा आहे की 13 तारीख ते 17 तारखेमध्ये तुमची रिपोर्टिंगची प्रक्रिया ही चालणार आहे. म्हणजे एक तर तुम्ही इकडे डॉक्युमेंट जमा करू शकता किंवा एक तर स्टेट काउन्सिलिंग मधून जी सीट लागलेली आहे तिथं तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करता येईल. दोन्हीपैकी एकाच ठिकाणची कोणती तरी सीट तुम्ही जॉईन करू शकता. आता फॉर एक्झाम्पल इथं 2च राऊंड्स होणार आहेत. जी ऑल इंडिया काउन्सिलिंग आहे म्हणजे 15% काउन्सिलिंग आहे, इथं 2च राऊंड्स होणार आहेत आणि इथं मिनिमम 3 राऊंड तरी यावर्षी होतीलच. त्याच्या पुढे अजून सीट शिल्लक राहील तर राऊंड होणारच आहे, पण इथं पुढचे राऊंड्स होत राहणार आहे. आता विद्यार्थ्यांच्या समोर प्रश्न काय आहे की ऑल इंडिया काउन्सिलिंग मधून सीट जॉईन करायची का स्टेट काउन्सिलिंग मधली सीट ही जॉईन करायची. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्येच चांगले कॉलेजेस मिळालेले आहेत किंवा हव्या त्या कोर्सला ऍडमिशन मिळालेलं आहे, त्यामुळे विद्यार्थी ही सीट जॉईन करतात. आता इथं जॉईन केल्यानंतर इकडे फॉर्म भरता येतो का, तर असा सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. तर समजा तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये जे कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजला तुम्ही जाऊन डॉक्युमेंट जमा केले, फी जमा केली आणि पुढच्या राऊंड मध्ये पार्टिसिपेट करणार आहात म्हणजे बेटरमेंटसाठी जाणार आहात असं कॉलेजला इन्फॉर्म केलं. सो तुम्हाला इकडच्या सुद्धा सेकंड राऊंडला फॉर्म भरता येतो आणि इकडच्या सुद्धा सेकंड राऊंडला फॉर्म हा भरता येतो. आता इथं नियम काय आहे की इकडे पण सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला सीट मिळाली आणि इकडे पण तुम्हाला सेकंड राऊंड मध्ये सीट ही मिळालेली आहे असं कन्सिडर करून चालूया. आता ही काउन्सिलिंग प्रक्रिया वेगळी आहे आणि ही काउन्सिलिंग प्रक्रिया वेगळी आहे. समजा तुम्ही हिथंच मिळालेली सीट तुम्ही पुढच्या राऊंड मध्ये गेला आणि पुढच्या राऊंड मध्ये पण तुम्हाला सीट मिळाली, पण ही सीट जॉईन न करता तुम्ही जर स्टेट काउन्सिलिंग मध्ये मिळालेली सीट जॉईन केली तर इकडे जे 50,000 रुपये भरलेले आहेत ते आपल्याला परत मिळत नाहीत, ते जप्त केले जातात. कारण सेकंड राऊंड मध्ये मिळालेली सीट ही सोडता येत नसते. ती सीट जर आपण सोडत असाल तर आपले 50,000 रुपये हे जात असतात. मात्र सेकंड राऊंड मध्ये मिळालेली सीटच तुम्ही जॉईन केली, स्टेट काउन्सिलिंग मध्ये मिळालेली सीट तुम्ही जॉईन नाही केली तर मात्र 50,000 रुपये हे तुमचे रिफंड होणार आहेत. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये सीट मिळालेली आहे त्यांनी एक काळजी काय घ्यायची आहे की फर्स्ट राऊंड मध्ये जी सीट त्यांना मिळालेली आहे ते सीट जर ते जॉईन करत असतील तर या माइंडसेटने ती सीट जॉईन करायची आहे की समजा पुढच्या राऊंड मध्ये माझं कॉलेज बदललं नाही तर माझी आहे त्या कॉलेजमध्ये कोर्स कंटिन्यू करायची तयारी आहे का. जर आत्ता फर्स्ट राऊंड मध्ये मिळालेल्या कॉलेजमध्ये कोर्स कंटिन्यू करायची तयारी असेल तर अशाच विद्यार्थ्यांनी आता पहिल्या राऊंडच्या कॉलेजला रिपोर्ट करायचा आहे, डॉक्युमेंट जमा करायचे आहे, डीडी जमा करायचा आहे. भलेही सेकंड राऊंड मध्ये कॉलेज बदललं नाही तर आहे ते कॉलेज तुम्ही कंटिन्यू करू शकाल. सेकंड राऊंड मध्ये जाऊन जर तुम्ही डिसिजन बदलला कॉलेज बदलण्याचा तर मात्र हे 50,000 रुपयावरती तुम्हाला पाणी सोडायला लागणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक डिसिजन घ्यायचा आहे. हा पहिल्या राऊंडचा डिसिजन खूप महत्वाचा आहे आणि 2च राऊंड मध्ये ही तुमची प्रक्रिया ही संपणार आहे. मात्र अगेन दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा स्टेटच्या दुसऱ्या राऊंड पेक्षा ऑल इंडियाच्या दुसऱ्या राऊंड मध्ये कट ऑफ हा कमीच राहणार आहे. कारण 50,000 रुपये भरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असते हे आपण सुरुवातीपासून सांगत आलेलो आहे. आणि कट ऑफ सुद्धा यावर्षी पहिल्या राऊंडला काय लागलेले आहेत ते कट ऑफ सुद्धा आपण समजून घेऊया. आणि डीडी काय असतो, डिमांड ड्राफ्ट काय असतो, तो कसा काढायचा, कोणाच्या अकाउंट मधून काढायचा हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो सगळ्यात अगोदर गव्हर्नमेंटच्या पहिल्या राऊंडचा म्हणजे 85% कोटाचा सुद्धा रिझल्ट आपल्या समोर आहे. आता इथं कट ऑफ काय लागलेले आहेत ते थोडंसं बघूया. एसटी कॅटेगरी 334 वरती कट ऑफ लागलेला आहे. एसटी कॅटेगरी गव्हर्नमेंट BMS, एससी कॅटेगरी 417, VJ कॅटेगरी 446, NTB 436, NTC 449, NTD 443, OBC 447,
SCBC 446, EWS 443 आणि ओपन 453. हे गव्हर्नमेंट BMS चे पहिल्या राऊंडचे लोवेस्ट कट ऑफ आहे, म्हणजे लास्ट कॅन्डिडेट्स त्यांचे स्कोर काय होते हे आताच आपण बघितलं. त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट BMS चे सुद्धा कट ऑफ आपल्या समोर आहेत. सेमी गव्हर्नमेंट BMS ST कॅटेगरी 255, SC 325, VJ 329, NTB अगेन 325, NTC 330, NTD 332, OBC 331, SCBC आपल्याला बराच खाली गेलेला दिसतोय, 325 पर्यंत गेलेला आहे. आणि ओपन मध्ये मात्र 332 ला स्टेट कोटा क्लोज झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. 332 हा इम्पॉर्टंट कट ऑफ आहे. आपल्याला जेवढे कट ऑफ एक्सपेक्टेड होते, म्हणजे पेपर टफ गेलेला होता, स्कोर मुलांचे कमी होते हे वाटत होतं, पण BMS आणि BHMS साठी जे स्कोर्स लागतात, म्हणजे साधारणतः 150 ते 350 पर्यंतचा जो क्राऊड आहे तो साधारणतः मागच्या वर्षीपर्यंत जसा होता तसाच क्राऊड आहे. त्याच्यामुळं BMS मध्ये तसे म्हणावे तसे कट ऑफ खाली गेलेले आपल्याला दिसत नाही. साधारणतः लास्ट इयर सारखाच सिनारिओ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. फक्त एक 40-50 मार्काचा डिफरन्स मागच्या वर्षीपेक्षा आपल्याला इथं बघायला मिळतो. आणि त्यानंतर BHMS साठी सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता. BHMS ST कॅटेगरी 178, SC 232, VJ 233, NTB 213, NTC 230, NTD 231, OBC 230, SCBC 216. मागच्या वर्षी सुद्धा SCBC कॅटेगरीचा कट ऑफ हा अगदी SC पेक्षा सुद्धा खाली गेलेला होता. म्हणजे मॅनेजमेंट कोटाला जेवढे लोवेस्ट कट ऑफ असतात तितक्या कमी स्कोर वरती मागच्या वर्षी SCBC कॅटेगरीला ऍडमिशन्स मिळालेले होते. आणि यावर्षी ओपन कॅटेगरी 233 वरती हे कट ऑफ आपल्याला क्लोज झालेले दिसतात. याच्यामध्ये इंटरेस्टिंग फॅक्ट काय आहे, स्टेट कोटाचे पण कट ऑफ डिक्लेअर झालेले आहेत आणि ऑल इंडियाचे कट ऑफ पण डिक्लेअर झालेले आहेत. किती फरक आलेला आहे बघा. स्टेट कोटा आणि ऑल इंडिया कोटा दोन्हीच्या पहिल्या राऊंडचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. BMS साठी स्टेट कोटामध्ये आता आपण बघितलं की साधारणतः किती कट ऑफ आलेला आहे. स्टेट कोटा ओपन कॅटेगरी 332 कट ऑफ आपल्याला दिसतोय. 332 कट ऑफ आपल्याला दिसतोय. आणि तोच ऑल इंडिया कोटामध्ये पहिल्या राऊंडला ज्या विद्यार्थ्यांनी 50,000 रुपये भरले होते अशा विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. 292 पर्यंत हा कट ऑफ खाली गेलेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट 40 मार्क ज्या मुलांचे कमी आहेत अशा मुलांचे सुद्धा नंबर या 15% काउन्सिलिंग मधून लागलेले आपल्याला दिसत आहेत. आणि तेच अगेन BHMS साठी सुद्धा बघूया. BHMS स्टेट कोटामध्ये 233 ला गेलेला आहे. BHMS 233 स्टेट कोटामध्ये गेलेला आहे. आणि तेच ऑल इंडिया कोटामध्ये 181 पर्यंत मार्काच्या मुलांचे नंबर हे 15% काउन्सिलिंग मध्ये लागलेले आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडला रजिस्ट्रेशन केले नव्हते आणि त्यांचे स्कोर याच्यापेक्षा थोडेसे जास्ती होते पण याच्यापेक्षा थोडेसे कमी होते, तर असे सगळे विद्यार्थी सेकंड राऊंड मध्ये फ्रेश रजिस्ट्रेशन होत असल्यामुळे 15% काउन्सिलिंग मध्ये पुन्हा रजिस्ट्रेशन करतात. आणि हे 292चा जो कट ऑफ आहे हा सेकंड राऊंड मध्ये अगेन वरती जातो. त्यामुळं फर्स्ट राऊंड मध्ये आज सकाळीच एका पॅरेंट्सनी क्वेश्चन विचारला की ऑल इंडियाचा कट ऑफ सेकंड राऊंड मध्ये का वाढतो, तर त्याचं रिझन हे आहे की ऑल इंडियाच्या सेकंड राऊंड मध्ये नवीन रजिस्ट्रेशन ओपन होत असतात. स्टेट काउन्सिलिंग मध्ये मात्र डायरेक्टली तिसऱ्या राऊंडला नवीन रजिस्ट्रेशन ओपन होणार आहे. त्यामुळे नवीन विद्यार्थी मध्ये येणार नाही. इथं मात्र परत रजिस्ट्रेशन ओपन होत असल्यामुळं आणि ह्या मधल्या गॅप मधली मुलं ही पुन्हा रजिस्ट्रेशन करत असल्यामुळं सेकंड राऊंड मध्ये हा कट ऑफ हा वाढणार आहे. त्यामुळं पहिल्या राऊंड मध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं आहे त्यांनी हे क्लिअर करून घ्यायचं आहे की पहिल्या राऊंड मध्ये मिळालेलं कॉलेजमध्येच मला 4.5 वर्ष कंटिन्यू करायची माझी तयारी असेल तरच पहिल्या राऊंड मध्ये मिळालेली सीट जॉईन करायची आहे. अदरवाईज ऑल इंडिया कोटाच्या पहिल्या राऊंड मध्ये तुम्ही फ्री एक्झिट घेऊ शकता. मात्र सेकंड राऊंड मध्ये सीट मिळेलच पाहिजे तशा कॉलेजमध्ये याची श्युरिटी मात्र राहणार नाही. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बरेचसे जे विद्यार्थी ज्यांनी स्टेट कोटामध्ये पहिल्या राऊंड मध्ये ज्यांना सीट अलॉट झालेली आहे, बऱ्याच जणांचा डाऊट येतो की आमच्या नावापुढे EMD असं लिहून आलेलं आहे किंवा आमची कास्ट OBC आहे पण सीट मात्र ओपनची लागलेली आहे. सो हा नेमका काय प्रकार आहे, किंवा कास्ट OBC आहे आणि ओपनची सीट लागल्यामुळं फीस ओपनची भरायला लागेल का? तर याचं सिंपल आन्सर आहे की हे जे आहे
ही तुमची रजिस्टर्ड कॅटेगरी आहे, म्हणजे तुम्ही फॉर्म मध्ये कोणत्या कॅटेगरी मधून फॉर्म भरलेला आहे आणि हे जे दिलेलं आहे ती सीट तुम्हाला कोणती मिळालेली आहे. सो बऱ्याचदा ओपन कॅटेगरीच्या सीट्स ह्या सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ओपन असतात, म्हणजे कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी ओपनच्या सीटवरती क्लेम करू शकतो, ती सीट त्याला मिळू शकते. आता ही सीट ओपनची घ्यायची का ओबीसीची घ्यायची हे विद्यार्थ्याच्या हातात नसतं. ही सीट अलॉटमेंट सीईटी सेल कडून होत असते. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही कॅटेगरीची सीट अलॉट होऊ दे, तुम्हाला ओपन कॅटेगरीची सीट अलॉट होऊ दे, तुमची फीज मात्र तुमच्या कॅटेगरीची फीज जेवढी आहे तेवढीच फीज तुम्हाला कॉलेजला पे करायची आहे. एससी कॅटेगरीचा विद्यार्थी आणि ओपनची सीट अलॉट झाली असेल तर एससी कॅटेगरीची फीजच तुम्हाला त्या कॉलेजमध्ये पे करायला लागणार आहे. त्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या समोर EMD म्हणजे EMD लिहून आलेला आहे. याचा अर्थ काय तर चॉईस फिलिंग करते वेळी आपल्याला दोन गोष्टी फॉर्म मध्ये विचारल्या जात होत्या. एक होता ऑप्शन होता तो म्हणजे अर मार्किंग ऑप्शन होता, EMR अर मार्किंग. इथं दोन गोष्टी विचारल्या जात होत्या की चॉईस फिलिंग तुम्हाला ओपन कॅटेगरी मधून करायची आहे का रिझर्व कॅटेगरी मधून करायचे आहे, असे दोन प्रश्न विचारले जात होते. सो बऱ्याचदा विद्यार्थी काय करतात, समजा एखादा NT कॅटेगरीचा विद्यार्थी आहे आणि NT कॅटेगरीला एक सीट दिसत असेल सीट मॅट्रिक्सला आणि ओपनला समजा 10 सीट्स दिसत असेल तर विद्यार्थ्यांना काय वाटतं की ओपन मधून जर मी फॉर्म भरला तर मला ह्या 10 सीट्स मिळतील. पण प्रॉब्लेम काय होतो, एखादा विद्यार्थी कॅटेगरीचा चॉईस फिलिंग करते वेळी जर ओपन कन्सिडर करत असेल, ओपन मधून फॉर्म भरत असेल तर त्याला फक्त ह्या 10 सीट्स वरतीच पकडलं जातं, त्याला NTच्या ह्या एका सीट वरती पकडलं जात नाही. म्हणजे तो विद्यार्थी त्याचं रिझर्वेशन सोडतोय, ओपन मध्ये फॉर्म भरतोय याचा अर्थ. सो हे अर मार्किंग म्हणजे काय, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नाही आणि त्यांनी ओपन मधून फॉर्म भरलेला आहे आणि त्यांच्या सीट्स या इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना गेलेल्या आहेत. याचा ड्रॉबॅक काय आहे की तुम्हाला ओपनच्या मेरिट मध्ये फाईट करावी लागते, म्हणजे ओपनच्या कट ऑफ तुम्हाला ऍप्लिकेबल होऊन जातो. सो तुमचे मार्क कितीही चांगले असू देत, तुम्हाला चॉईस फिलिंग करते वेळी रिझर्व कॅटेगरी मधूनच फॉर्म भरायचा असतो, अदरवाईज तुम्हाला ओपनच्या सीट्सवरतीच फक्त कन्सिडर केलं जातं. आता रिझर्व कॅटेगरीमध्ये केलं तर त्याचं बेनिफिट काय आहे तर पहिला तुम्हाला NT मधून चेक केलं जातं की तुमच्या कॅटेगरीची सीट तुम्हाला मिळते का. NTच्या सीट संपल्या असतील तर ओपन कॅटेगरीच्या सीट्स वरती सुद्धा तुम्हाला कन्सिडर केलं जातं. त्याच्यासाठी ओपन अर मार्किंग करायला पाहिजे याची गरज नाही. बऱ्याच जणांना हे माहिती नसताना ओपन मध्ये फॉर्म भरतात आणि कास्टची सीट त्यांना मिळतच नाही मेरिट असून सुद्धा, कारण अर मार्किंग मध्ये ओपन केलेलं असतं. त्यानंतर फी स्ट्रक्चर, डिमांड ड्राफ्ट. हे फी स्ट्रक्चर कसं रीड करायचं किंवा डिमांड ड्राफ्ट कसा काढायचा हे थोडंसं समजून घेऊया. आता सगळ्यात अगोदर ज्या काही कॉलेजेसचे आपण फी स्ट्रक्चर बघतोय तर ते ह्याच अकॅडमिक इयरचे आहेत का ते पहिल्यांदा बघायचं आहे. बऱ्याच कॉलेजेसच्या वेबसाईटवरती हे 24-25 सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. 25-26 फी स्ट्रक्चर आहे. प्रत्येक कॅटेगरीनुसार काय फीज आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. फॉर एक्झाम्पल ऑल इंडिया कोटामधून ज्यांना सीट लागलेली आहे त्यांनी 2,97,000 भरायचे आहेत. आता हे YMT मेडिकल कॉलेजचं फी स्ट्रक्चर आहे. SC/ST साठी 0 फीज आहे, NT साठी 30,000 आहे आणि SC/BC वगैरे साठी 1,63,000 आहे. सो आपल्या कॅटेगरीनुसार आपली किती फीज आहे हे फी स्ट्रक्चरला बघून घ्यायचं. ऑल इंडिया कोटामधून ज्या विद्यार्थ्यांना सीट लागलेली आहे त्यांनी ओपन कॅटेगरी प्रमाणे DD काढून द्यायला लागतो. पण काही कॉलेजेस असे आहेत जिथं डिरेक्टली तुमच्या कॅटेगरीची जेवढी फी आहे तेवढीच फीज त्या ठिकाणी घेतली जाते. सो फी स्ट्रक्चर काढण्याच्या अगोदर एकदा कॉलेजला कॉल करायचा आहे, कॉलेजला कॉल करून हे फी स्ट्रक्चर कन्फर्म करायचं आहे आणि त्यानंतरच DD बनवायचं आहे. आता DD म्हणजे नेमकं काय, DD म्हणजे नेमकं काय तर महाराष्ट्रामध्ये जे काही कॉलेजेस आहेत ह्या कॉलेजेसमध्ये चेक किंवा कॅश असेप्ट केली जात नाही किंवा ऑनलाईन पेमेंट असेप्ट केलं जात नाही. यावेळी तुम्हाला काय करायला लागतं, जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे त्या कॉलेजच्या फी स्ट्रक्चरमध्ये दिलेलं असतं की त्यांना डिमांड ड्राफ्ट पाहिजे आहे आणि तो काय नावाने पाहिजे आहे ते नाव सुद्धा ह्या फी स्ट्रक्चरमध्ये दिलेलं असतं. आता इथं दिलेलं आहे YMT आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल पेएबल ॲट नवी मुंबई. सो सरळ मला बँकेमध्ये जायचं आहे, बँकेमध्ये मला स्लिप भरायची आहे या नावाने YMT आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल. माझ्यासोबत माझं चेकबुक वगैरे असेल तर मी सोबत घेऊन जाणार आहे आणि बँकेला सांगणार आहे की मला या नावाने माझी समजा अमाऊंट आहे 2,97,000. 2,97,000 अमाऊंटचा मला YMT मेडिकल कॉलेज नावाने डिमांड ड्राफ्ट बनवून पाहिजे आहे. आता हा डिमांड ड्राफ्ट तुम्ही कोणाच्याही अकाउंट मधून बनवू शकता, म्हणजे विद्यार्थ्याचं बँक अकाउंट असेल चालेल, आई वडिलांचं असेल चालेल, नातेवाईकांचं असेल चालेल, मित्राचं असेल तरी चालेल. आपण DD कोणाच्या अकाउंट मधून काढत आहोत पैसे हे कुठेही मेन्शन केलेलं नसतं. फक्त DD आपण कोणाला देणार आहे
त्यांचं नाव फक्त याच्यावरती मेन्शन होत असतं. त्यामुळे कोणाच्याही अकाउंटमधून तुम्ही हा डीडी बनवू शकता. फक्त एक काळजी घ्यायचं आहे की हा नॅशनलाइज बँकेमधून बनवलेला डीडी असावा. म्हणजे बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक, ICICI बँक, युनियन बँक अशा बँकांमधूनच बनवलेला हा डिमांड ड्राफ्ट तुमच्याकडे असायला पाहिजे. तर अशा पद्धतीचं फी स्ट्रक्चर असतं. फी स्ट्रक्चर मध्ये काही इतर गोष्टी सुद्धा दिलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल इथं खाली लहान अक्षरामध्ये कुठेतरी डिपॉझिट दिलेलं आहे की साधारणतः 25,000 रुपये हे डिपॉझिट भरायला लागणार आहे. अदर चार्जेस जे काही आहेत म्हणजे इलिजिबिलिटी चार्जेस, युनिव्हर्सिटीचे चार्जेस, लॅबोरेटरीचे चार्जेस ते सुद्धा फी स्ट्रक्चर मध्ये दिलेले असतात. इन्शुरन्स दिलेला असतो. सो या सगळ्या लहान सहान ज्या काही फीज आहेत, कॉलेजेसचे सिक्युरिटी डिपॉझिट्स असतात. काही कॉलेजेस 50,000 रुपये घेतात, काही कॉलेजेस 1,00,000 रुपये डिपॉझिट्स घेतात. तर त्या फी स्ट्रक्चर मध्ये हे चेक करायचं आहे की कॉलेजला आपल्याला डिपॉझिट किती भरायचं आहे आणि ते रिफंडेबल आहे का. हे सगळं तुमचा कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर हे सगळे फी स्ट्रक्चर्स तुम्हाला परत मिळत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाताना डॉक्युमेंट्स कोणते सोबत घेऊन जायचे आहेत ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर एक लिस्ट सॅम्पलसाठी आहे, ती लिस्ट मी घेतोय. याच्यामध्ये पहिला दिलेला आहे की तुमचं अलॉटमेंट लेटर किंवा सिलेक्शन लेटर. सो आरंभकडे जे विद्यार्थी आहेत त्यांना स्टेट कोटामधून सीट अलॉट झाली असेल तर ते सिलेक्शन लेटर ऑलरेडी आपण त्यांना व्हॉट्सअपवरती पाठवलेले आहे. ऑल इंडिया कोटाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा उद्यापर्यंत सगळे अलॉटमेंट लेटर किंवा सिलेक्शन लेटर हे मिळतील. तर ते प्रिंटआउट त्याची घ्यायची आहे. नीटचं ऍडमिट कार्ड फॉर्म भरतेवेळी सुद्धा अपलोड केलेलं असेल तर नीटचं ऍडमिट कार्ड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कॉपी ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म. आता ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे काय, जे आता सीईटी सेलचं मध्यंतरी रजिस्ट्रेशन केलं 1,000 रुपयाचं असेल किंवा 6,000 रुपयाचं असेल तर त्या रजिस्ट्रेशनची प्रिंटआउट म्हणजे PDF किंवा प्रिंटआउट घ्यायची आहे. नीटचं स्कोर कार्ड, नॅशनॅलिटी डोमेसाईल सर्टिफिकेट, 10वीचं मार्कशीट, 10वीचं पासिंग सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वी झाली असेल ऑलरेडी 1 वर्षाचा गॅप घेतला असेल, 12वीचं पासिंग सर्टिफिकेट, 12वीचा LC, ऍडमिट कार्ड, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, बाहेरच्या राज्यामधून 12वी झाली असेल तर मायग्रेशन सर्टिफिकेट, गॅप घेतला असेल तर गॅप सर्टिफिकेट, असे सगळे डॉक्युमेंट्स, कास्ट सर्टिफिकेट. इथे एक महत्वाचं आहे वोटर ID. म्हणजे जर तुमचे 18 वर्ष पूर्ण असतील पण वोटर ID तुम्ही काढलं नसेल तर त्या ठिकाणी एक अनेक्झर C म्हणून एक फॉर्मॅट येतो, म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन असतं, ते सुद्धा भरून तुम्ही देऊ शकता. किंवा नावामध्ये काही करेक्शन्स असतील तर ते, काही ॲफिडेव्हिट्स बनवले असतील, गॅजेट्स बनवले असतील तर ते द्यायचे आहेत. आणि झेरॉक्सचे 3-4 सेट्स जे काही त्या कॉलेजला रिक्वायर्ड असतील ते झेरॉक्सचे सेट्स तुम्हाला द्यायचे आहेत. आणि हे सगळे डॉक्युमेंट्स जाताना एका पेनड्राईव्ह मधून घेऊन जायचे आहेत. ते कॉलेजेसच्या डॉक्युमेंटच्या लिस्टमध्ये खाली मेन्शन केलेलं असतं. आता फॉर एक्झाम्पल इथं मेन्शन केलेलं आहे की 500 KB पर्यंत ह्या कॉलेजला सगळे डॉक्युमेंट्स हे रिक्वायर्ड आहेत. सो इंडिव्हिज्युअल 500 KB सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला स्कॅन करून पेनड्राईव्ह मधून कॉलेजमध्ये घेऊन जायचे आहेत, जेणेकरून तिथं त्यांना ते अपलोड करायला वगैरे लागत असतील तर त्यांचं काम इझी होऊन जाणार आहे. सो हे सगळ्या स्कॅन कॉपीज सोबत घेऊन जायचे आहेत. सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, त्याचे झेरॉक्सचे ॲटलिस्ट एक 3-4 सेट सेल्फ अटेस्टेड असतील तरी चालेल. आणि डिमांड ड्राफ्ट. तर अशा सगळ्या गोष्टी घेऊन तुम्हाला मिळालेल्या कॉलेजला रिपोर्टिंग हे करायला लागणार आहे. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे की जर आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, बेटरमेंटसाठी जायचं असेल तर रिटेन्शन फॉर्म कॉलेजमध्ये भरायचा नाही. रिटेन्शन फॉर्म जर आपण भरत असेल तर मिळालेलं कॉलेज आपलं फायनल होऊन जातं. पुढच्या राऊंड्समध्ये आपल्याला पार्टिसिपेट करता येत नाही. या व्यतिरिक्त आरंभ करिअर ॲडवायझरकडे काउन्सिलिंगसाठी असणाऱ्या विद्यार्थ्यांना काही डाऊट्स असतील तर ते आपल्या हेल्पलाईन नंबर जो ग्रुपवरती अवेलेबल आहे त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि अशाच इम्पॉर्टंट अपडेट्ससाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.